नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे सार्थक. बघा, आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लग्नासाठी जंगी खरेदी झाली. लक्ष्मी रोडवरच्या भव्य दिव्य दुकानात खरेदी केली. त्यामुळे बिल देखील तसंच भव्य दिव्य होतं. दुकानदाराने सांगितलेली रक्कम एक अवाक्षरही न काढता चुकती केली गेली. दुकानातून बाहेर पडलो आणि फुटपाथवर उभ्या असलेल्या एका हातगाडीवाल्याकडून रुमाल, नॅपकिन, टॉवेल अशी किरकोळ खरेदी मी केली. फरक इतकाच होता, त्या मोठ्या दुकानात सांगितलेली रक्कम विना तक्रार दिली गेली आणि या हातगाडीवाल्याशी मी हुज्जत घालू लागले, घासाघीस करू लागले. 20-25 रुपये कमी करून मला हव्या त्या वस्तू मी पदरात पाडून घेतल्या. माझं हे वागणं माझ्या मुलाला अजिबात आवडलं नाही. तो म्हणाला, अर्ध्या तासापूर्वी त्या मोठ्या दुकानात खरेदी केली तेव्हा घासाघीस नाही केलीस, आणि आता हा हातगाडीवाला दिवसभर उन्हा पावसात उभा राहून कष्ट करून पोट भरायचा प्रयत्न करतोय. दिवसभरात 50-100 रुपये तरी त्याला मिळत असतील की नाही कोण जाणे, आणि तू त्यातूनही 20-25 रुपये कमी करून घेतलेस. आपण कोणाला उचलून अशी मदत करू शकलो नाही तर निदान त्यांच्या कष्टाची कमाई तरी त्यांना मिळू दे ना. मनीषा पहाटे उठून घरातलं सगळं आवरून 7-7:30ला घराबाहेर पडते. 12-12:30पर्यंत 4 घरचा स्वयंपाक करून 4 घास स्वतःच्याही पोटात ढकलते. दुपारी 1 ते 5 वायरिंगचं काम आणि नंतर परत 4-5 घरचा स्वयंपाक करते. घरी परत यायला तिला रात्रीचे 9-9:30 वाजून जातात. तिच्याबरोबर रोज एक पिशवी असते. त्यात उदबत्ती, धूप, कापूर, वाती अशा अनेक वस्तू असतात. जमतील तशा त्या वस्तूही मनीषा विकत असते. आपल्या घरट्यासाठी एक काडी ती जमवत असते. तिला एखादं स्वयंपाकाचं काम मिळवून दिलं आणि दुसऱ्या कोणाकडून तरी घ्यायच्या त्या वस्तू मनीषाकडून विकत घेतल्या की मी त्यात धन्यता मानते. डिसेंबर महिन्यात मनीषाकडून तिच्याकडे असतील तेवढ्या सगळ्या कालनिर्णयच्या प्रती विकत घेताना मी एका अमराठी माणसाला बघितलं. मला आश्चर्य वाटलं. एकतर हा अमराठी माणूस, तो सगळ्या मराठी प्रती का विकत घेतोय? त्याचं काय करणार असेल तो? मी न राहून त्याला विचारलंच. तर तो म्हणाला, एका कॅलेंडर मागे तिला 1-2 रुपये मिळत असतील. मी जर एकदम कॅलेंडर घेतले तर त्या पैशांचा तिला काहीतरी उपयोग होईल. पण एवढ्या कॅलेंडरचं तुम्ही काय करणार? माझी एक शंका. तर त्यांनी उत्तर दिलं, इतकी वर्ष महाराष्ट्रात राहतोय, खूप मित्र आहेत माझे मराठी, प्रत्येकाला एक देऊन टाकेन. विभाचा काल वाढदिवस झाला. ती सांगत होती, आम्ही सगळे हल्ली आमच्या वाढदिवसाला रक्तदान करतो. तशी मी काल रक्तदान करून आले. खूप चांगला उपक्रम आहे. पण आपल्यापैकी किती जण असे असतात की रक्ताची तातडीने गरज आहे असं ऐकल्यानंतर सगळी कामं बाजूला ठेवून रक्तदान करायला जातात.
म्हणजे फक्त वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करणं पुरेसं नाही आहे. तर जेव्हा गरज असेल तेव्हा ते परत परत करायला हवं. आपण आत्ता आधी स्वार्थ आणि मग जमला तर परमार्थ करीत आहोत. कोणाला मदत करणं, त्या दृष्टीने पावलं उचलणं हे चांगलंच आहे. पण अजून विचार केला तर आपलं आयुष्य सार्थकी लावण्याचे अनेक पर्याय आपल्याला सुचतील. धन्यवाद.